नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर तुम्ही आपलं गणिताचं वर्कबुक घेतलं असेल, सोबत बुद्धिमत्तेचं सुद्धा वर्कबुक घेतलं असेल। हे दोन्ही वर्कबुक प्रॅक्टिससाठी खूप छान पद्धतीने उपयोग करता येतील। त्यातलाच एक गणिताचा प्रश्न आपण आज बघतोय। हे वर्कबुक तेच आहे की जे मी बॅच मध्ये घेतो, ठीक आहे। बॅच मध्ये सगळे एक्झाम्पल यातले घेतलेले आहेत। तर बघा, वयवारीचा हा प्रश्न आहे। आई व मुलगी यांच्या वयाचे सध्याचे गुणोत्तर 7:2 आहे। आई आणि मुलगी यांच्या सध्याचे गुणोत्तर किती आहे? 7:2 आहे। 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर होते 6:1। त्यांच्या वयाचे गुणोत्तर होते 6:1। तर सध्याचं वय किती असं त्यांनी विचारले। सगळ्यात पहिल्यांदा चेक करायचं यांच्यातला फरक सेम आहे का। 7 आणि 2 मध्ये 5चा फरक आहे, 6 आणि 1 मध्ये 5चा आहे। फरक समान आहे म्हणजे रेशो ऑलरेडी ऍडजस्टेड आहे। सोपं आहे गणित। मग आता त्यांनी काय विचारले? सध्याची वय। मला सांगा, मुलगी 2ची किती झाली? 1 झाली, म्हणजे कितीनं कमी झाली? 1नं। पण कोणाच्या भाषेत? आपल्या त्यांच्या भाषेत कितीनं कमी झाले? आजपासून 5 वर्षापूर्वी म्हणजे 5 वर्षांनी कमी झाले। म्हणजे आपल्या 1ला ते किती म्हणतायत? 5 वर्ष म्हणतात। त्यांनी काय विचारले? सध्याचे वय। मग आपल्या 1ला 5 आहे, तर आपल्या 7ला किती? 7×5 35। आपल्या 2ला किती? 2×5 10। तर ही त्यांची सध्याची वय झाली। आईचं सध्याचं वय 35 आणि मुलीचं 10। 35 आणि 10 किती सोप्या पद्धतीने सोडवलं आपण। कुठे तुमचं एक्स वाय दिसलं, आईला एक्स पकडू, मुलीला वाय पकडू, 2 इक्वेशन बनवले, मग ते सायमल्टेनियस सॉल्व्ह करून पान भरतं। हे एकदम सोप्या पद्धतीने चाललेलं आहे आपलं। जर तुम्हाला अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर डेफिनेटली आपली संपूर्ण अंकगणित आणि बुद्धिमत्ता ही बॅच जॉईन करा। आणि जे आपले 2 वर्कबुक आहेत ते तुम्ही प्रॅक्टिससाठी नक्की घेऊ शकता। हे वर्कबुक तुम्हाला शेवटी रिवाइज करायला सुद्धा खूप छान पद्धतीने उपयोगी पडतील। आयोगाचे 2009 पासून ते 2026 म्हणजे 11 जानेवारी 2026 चा पेपर सुद्धा याच्यात इन्क्लूड आहे। तर डेफिनेटली तुम्ही हे घ्यायचंय आणि याच्यावर प्रॅक्टिस करायची। थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट।